तर आता पुढची महत्त्वाची बातमी मुंबईतून दादर मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटलेली आहे। ट्रक टँकर चालकांच्या संपामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावरती चांगलाच परिणाम झालेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत नंदकिशोर, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, नेहमीची गजबज आपण बघतो दादरमध्ये आणि भाजी मार्केटमध्ये पाहायला मिळते, यावेळेला मात्र ती नाहीये। नक्कीच जर पाहायला गेलं तर काल दिवसभर आपण संपूर्ण जी स्थिती पाहिली होती। काल सुद्धा दादरच्या या भाजी मार्केटमध्ये जो शुकशुकाट होता तो कायम होता आणि आज सुद्धा ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठमोठे ट्रक टँकर हे लागलेले असतात। मात्र आजची ही संपूर्ण जी स्थिती आपण बघतोय की फोर व्हीलर ज्या गाड्या आहेत त्या सध्या लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे ट्रक आणि संपूर्ण जो काही त्यांचा संप आहे तो कुठेतरी या ठिकाणी दिसत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर बाजार समितीतून जी भाजी येते, ट्रकच्या ज्या साह्याने भाजी येते, ती भाजीच मार्केटमध्ये न आल्यामुळे नेहमीच गजबजलेलं हे दादरचं भाजी मार्केट हे आज कुठेतरी शुकशुकाट आणि कमी लोक असलेले आपल्याला पाहायला मिळतात। नेहमीच या ठिकाणी संपूर्ण मोठमोठे स्टॉल लावलेले असतात, मोठमोठी गर्दी होते। कारण दादरचा जर विचार केला तर दादर हे मध्यवर्ती स्थानक आहे, स्थानकाच्या कडेलाच हे भाजी मार्केट आहे आणि त्यामुळे ठाण्यापासून ते संपूर्ण मुंबईच्या परिसरातून लोक भाजी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र जर आजची स्थिती पाहिली तर बाजारात भाजीच नसल्यामुळे कुठेतरी लोकांची जी गर्दी आहे ती कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते। नेहमीच गजबजलेली आणि आपण ही परिस्थिती सुद्धा बघतोय, नेहमी गजबजलेला पूर्ण हा परिसर, मात्र सध्या इथे अजिबात गर्दी नाहीये। तुर्तास धन्यवाद नंदकिशोर या संपूर्ण माहितीसाठी।